नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. सीपी मुंबई पोलीस भरती 2024 तर्फा सीपी मुंबईचं जे ग्राउंड आहे एकदम भयानगरमध्ये या ठिकाणी ग्राउंड होतं विद्यार्थी मित्रांनो. कारण की 14 ऑगस्टला सीपी मुंबईचं ग्राउंड या ठिकाणी झालं, तर भरपूर मुलांचे या ठिकाणी वाके झाले. भरपूर मुलांना या ठिकाणी जास्त वेळपर्यंत मुलांना या ठिकाणी बसून ठेवलं जात आहे. खूप म्हणजे मुलांना जे या ठिकाणी त्रास सहन करावा लागत आहे. तर या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो जास्त वेळपर्यंत मुलांना या ठिकाणी बसून ठेवलं जात आहे. तर ग्राउंडची काय कंडिशन आहे विद्यार्थी मित्रांनो, 14 ऑगस्टला सीपी मुंबईचं ग्राउंड कशा प्रकारे झालं, डॉक्युमेंट कोणकोणते त्या ठिकाणी लागत आहे. आपण जर समजा या ठिकाणी सकाळी समजा 8-9 वाजता जर रांगेमध्ये लागलं तर आपलं ग्राउंड किती वाजता या ठिकाणी होणार आहे, किती वाजता आपण गेटच्या बाहेर पडणार आहे आणि आपल्याला या ठिकाणी कोणत्या बॅचमध्ये राहावं लागणार आहे. कारण की या ठिकाणी बॅच आहे, पहिली बॅच सकाळी 5ची आहे, पहिली दुसरी त्यानंतर 7 वाजताची आहे, तिसरी 9 वाजताची, 11 वाजताची आहे, चौथी त्यानंतर 2 वाजताची आहे एक बॅच आहे, त्यानंतर एक तर अशा बॅच आहे. तर आपल्याला कोणत्या बॅचमध्ये उतरायचं आहे आणि कोणत्या टाईमला आपल्याला या ठिकाणी जायचं आहे तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे. आणि ग्राउंडच्या अंदरची प्रोसेस काय आहे, कोणकोणत्या ठिकाणी किती वेळपर्यंत या ठिकाणी बसून ठेवला जात आहे, पहिला इव्हेंट किती वाजता होत आहे, किती वाजता आपण रांगेमध्ये लागलो तर पहिला इव्हेंट 1600 मीटर होत आहे की गोळा फेक होत आहे की 100 मीटर होत आहे, पहिला इव्हेंट किती वाजता होत आहे. तर संपूर्ण माहिती तुम्हाला फुल डिटेल माहिती सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण ग्राउंडच्या अंदरची माहिती पडणार आहे आणि तुम्हाला जे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ह्या चुकीपासून जे वाचणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला याबद्दलच सांगणार आहे की 14 ऑगस्टची सीपी मुंबईची भरती कशा प्रकारे झाली याबद्दल. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून सीपी मुंबई पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी सकाळीच्या ज्या बॅचा बसत आहे, एक 5 वाजता, त्याचबरोबर 7, त्याचबरोबर 9, त्यानंतर 11, त्याचबरोबर 2, म्हणजे या ठिकाणी ज्या बॅचाला या ठिकाणी महत्त्व नाही आहे. तुमची जर समजा आता बॅच 9 वाजताची असेल तर काही मुले ज्यांची 9 वाजताची बॅच आहे तर ते मुले 4 वाजतापासून या ठिकाणी रांगेमध्ये लागत आहे. तर तुम्हाला सांगतो जे मुले सर्वात अगोदर या ठिकाणी रांगेमध्ये लागणार आहे त्यांचं ग्राउंड थोडं लवकर होणार आहे. म्हणजे जे मुलं या ठिकाणी सकाळी 4 ते 5 वाजता जर अंदर जाणार आहे तर त्यांचं ग्राउंड 1-2 वाजेपर्यंत या ठिकाणी होणार आहे. आणि तुम्ही जर या ठिकाणी समजा आता या ठिकाणी तुमचा रिपोर्टिंग टाईम जो आहे हा 11 वाजताचा आहे किंवा 9 वाजताचा आहे आणि तुम्ही जर या ठिकाणी 8 वाजता जरी गेले तर तुमचं ग्राउंड जे एकदम जे विद्यार्थी मित्रांनो लेट होणार आहे. तर मी तुम्हाला हा रिअल अनुभव सांगतो. तर आज ग्राउंड कशा प्रकारे झालं तर 8 वाजतापासून मुले या ठिकाणी गेटच्या अंदर गेले. गेटच्या अंदर सर्वात अगोदर ते आधार कार्डच बघत आहे, हॉल तिकीट बघत आहे, बस बाकी काही नाही बघत आहे. आणि हे पाहिल्यानंतर त्यानं हॉल तिकीट आणि आधार कार्ड पाहिल्यानंतर तिथं पहिले ते खाली बसून ठेवून आले पोट्टेले. त्यानंतर बसून ठेवल्यानंतर आणखीन ते काय करते की तिथून एक रांग ते उठून राहिले, एक रांग उठून राहिले आणि तिथं काय सांगते की तुमच्याजवळ इंजेक्शन असेल, काही झेंडू बाम वगैरे जर असेल, काही असेल त्या तुमच्याजवळ गोळ्या वगैरे मेडिकलचं तर ते आताच तुम्ही काढून घ्या, नाही तर समोर तुमचं चेक होणार. जिथं एंट्री होते का नाही तिथं पहिले ते एक वेळा सगळ्याला ते हे सांगून देते की बा ज्यांच्याजवळ असेल ते काढून घे, कारण की समोर चेक होणार आहे. ते फक्त एवढं सांगते पहिले. जर समजा तुम्ही काढलं नाही तर समोर 100% चेक होते. सगळ्याच्या बॅगा, एक पुराची बॅग त्या ठिकाणी चेक होऊन आली, एक पुराच्या सगळ्या बॅगेतलं पुरं सामान ते काढून राहिले आणि पाहून आले याच्यामध्ये काही इंजेक्शन आहे का, त्याचबरोबर गोळ्या आहे का, यामध्ये याच्या झेंडू बाम जरी असेल तरीसुद्धा ते काढायला लावत आहे. तर आपल्याला घड्याळ वगैरे सुद्धा अंदर नेता येत नाही. तर ह्या गोष्टीचं तुम्हाला या ठिकाणी लक्ष ठेवायचं. आणि त्या ठिकाणी जवळपास 3 घंटे उभं राहून, म्हणजे 3 घंटे मुलांना उभं राहावं लागत आहे. 3 घंटे ते तिथं फक्त ते उभं ठेवून आले. कारण की भरपूर मुलं त्या ठिकाणी, म्हणजे एका दिवशी जर आपण बघितलं तर 8000 मुलं 14 तारीखला आले होते. 8000 मुलांचं ग्राउंड होतं. कारण की मी त्यांना विचारलं होतं तर ते सांगे 8000 मुलांचं ग्राउंड होतं म्हणे इथं, पण याच्यातले काही पोरं आले नाही आहे म्हणे. तर असे त्यांनी सांगितलं. तर भयानक या ठिकाणी पब्लिक होती मुलांना, ठीक आहे, कारण की लय खतरनाक या ठिकाणी ग्राउंड झालं. तर हे झाल्यानंतर जे आहेत अजून तिथं काय करते ते मग नाही काय तिथं बॅगा तिथं ठेवायला लावल्या, पुरायले बॅगा ठेवायला लावल्या. तर एक मोठी रूम होती तिथं, मोठ्या रूममध्ये तिथं बॅगा ठेवल्या. तर पूर्ण रूम ते भरलेली खूप मोठी, म्हणजे असं समजा की गंजीच तिथं लागलेली, म्हणजे बम तिथं हे होते काय बम बॅगा तिथं ठेवलेल्या. आणि बॅगा ठेवल्यानंतर तिथं अजून रांगेमध्ये ते पोरांना लावत आहे. तर रांगसुद्धा अशी बनत आहे की जवळपास 100 मुलांची एकच रांग अशी बनत आहे उभी. तर एक मुलांचं ते त्यांच्या हॉल तिकीटवर शिक्का वगैरे द्यायला टाईम लागत आहे थोडासा.
तर त्यामुळे असं भरपूर टाईम त्या ठिकाणी प्रोसिजरला लागत आहे, खूप लंबी प्रोसिजर तिची आहे. तर हे झाल्यानंतर सर्वात अगोदर ते आपल्या हॉल तिकीटवर शिक्का वगैरे देते आणि तिथं ते अनाऊन्समेंट करते की बाबा तुम्हाला फक्त हॉल तिकीटच तुम्हाला ठेवायचे आहे आणि एक फोटो तुम्हाला ठेवायचा आणि आपला आधार कार्ड बॅगेमध्ये तुम्ही ठेवून द्या आणि तुमचा जो आधार कार्डचा जो नंबर आहे तर हा हॉल तिकीटच्या मागं तुम्ही लिहा. तर ते असं सांगत आहे फक्त तिथं फक्त हॉल तिकीट लागते आणि आपले 2 फोटो लागते आणि एक फोटो आपल्या हॉल तिकीटला आणि एक फोटो तिथंचा ते शिक्का वगैरे देते त्याच्यासाठी लागते, म्हणजे 2च फोटो तिथंचा लागून आले. तर ह्या गोष्टीचं तुम्हाला या ठिकाणी लक्ष ठेवायचा. आधार कार्डचा नंबरच तुम्हाला ते हॉल तिकीटच्या मागं लिहायचा. आधार कार्ड आपल्या बॅगेमध्ये ठेवून जातं. ओरिजिनल डॉक्युमेंट काही आणू नका, कारण की इथं फक्त हॉल तिकीटच लागत आहे आणि आधार कार्ड लागत आहे, आधार कार्डचा नंबर फक्त बस आणि बस 2 फोटो बस एवढे 2 डॉक्युमेंट लागत आहे. सर्वात अगोदर ते डॉक्युमेंटवर शिक्के वगैरे देत आहे. शिक्के दिल्यानंतर आणखीन मुलांना तिथं बसून ठेवत आहे, 2-2 घंटे 3-3 घंटे मुलांना बसून ठेवत आहे. ते झाल्यानंतर अजून ते काय करते की अजून मुलांना तिथं मग सगळ्यात पहिले ते उंची घेऊन राहिले. तर उंचीमध्ये सुद्धा पोरं कटून राहिले, उंचीमध्ये सुद्धा लय मुलं बाहेर होत आहे, छातीमध्ये सुद्धा मुलं लय बाहेर होत आहे, कारण की इलेक्ट्रिक ते म्हणजे डिजिटल मशीन आहे. तिथंच तुम्ही असे उभे राहिले तर तिथंच आपलं हाईटही समजते, हाईटही तिथं दिसते किती आपली हाईट आहे त्याचबरोबर आपलं वजनही दिसते किती काय आपलं, त्याचबरोबर सर्व तिथं आपलं दाखवते, आपली छाती किती आहे बा, फुगून किती आहे, भरून आली आपली, तर सर्व डिटेल त्या मशीनमध्ये दाखवते. अशी ते डिजिटल मशीन आहे. आणि उंचीमध्ये सुद्धा भरपूर मुलं कटत आहे, छातीमध्ये सुद्धा भरपूर मुलं कटत आहे, अपात्र होत आहे त्या ठिकाणी. हे झाल्यानंतर आणि उंची वगैरे मोजायच्या वेळेस ते शर्ट वगैरे काढायला लावत आहे, बूट आणि शर्ट काढायला लावत आहे. तर हे झाल्यानंतर आणखीन ते काय करत आहे की मुलांना बसून ठेवत आहे 2-2, 3-3 घंटे 2-2, 3-3 घंटे बसून ठेवल्यानंतर काय होतं की तिथंच जे आहे मुलांना सर्वात अगोदर त्या ठिकाणी काय होतं की चिप ते देत आहे, दोन्ही पायाला आपल्या चिप लावून देते आणि ते चिप जराशी सेन्सरने ते जराशी हे करते, स्कॅन करते ते मशीननी. स्कॅन केल्यानंतर आपला थंब वगैरे तिथं घेते, व्हेरिफिकेशन होतं आपलं हॉल तिकीट व्हेरिफिकेशन ते करत आहे. हॉल तिकीट व्हेरिफिकेशन केल्यानंतर आपला फोटो वगैरे ते घेत आहे, त्यांच्या स्टँड असं ते कॅमेराचा स्टँड आहे त्याच्याजवळ. तर फोटो वगैरे घेतल्यानंतर आपले त्यामध्ये सिग्नेचर वगैरे घेत आहे आणि ते व्हेरिफिकेशन होतं, बात होते ते त्याला जास्त टाईम लागत नाही, म्हणजे 2 ते 3 मिनटात होऊन जाते. 2-3 मिनटात होते व्हेरिफिकेशन. फक्त काय की तिथं जास्त वेळपर्यंत थांबून ठेवत आहे. आणि हे झाल्यानंतर व्हेरिफिकेशन झाल्यानंतर ते काय करत आहे की चेस्ट नंबर वगैरे दिला जात आहे आणि हे व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तिथं एक पोलीसवाला एक मुलांचे नाव घेते ज्यांचे व्हेरिफिकेशन झालं, तर त्यांचा एक ट्रूप बनवला जात आहे. एका पोलिसांजवळ 50 मुलांचा ट्रूप दिला जात आहे. तर ते 50 मुलं घेऊन ते ग्राउंडवर जात आहे. आणि तुम्हाला सांगतो आज जे मुलं सकाळी 8 वाजता 9 वाजता रांगेमध्ये लागले, तर त्यांचं जे ग्राउंड आहे पहिला इव्हेंट 100 मीटर त्यांचा जो झाला, तर हा झाला रात्री 7 वाजता त्यांचा पहिला इव्हेंट झाला. 6:30 ते 7 वाजता त्यांचा पहिला इव्हेंट झाला 100 मीटर. आणि ते मुलं सकाळी 8-9 वाजतापासून मुलं रांगेमध्ये लागले होते. सकाळी 9 वाजतापासून मुले रांगेमध्ये लागले होते. जे मुलं सकाळी 9 वाजतापासून रांगेमध्ये लागले होते त्यांचा ग्राउंड म्हणजे 7-7:30 वाजेपर्यंत ते गेटच्या बाहेर आले होते. तर पहिला जो इव्हेंट घेऊन आले ते 100 मीटर घेऊन आले. 100 मीटरले 4-4 मुलं सोडत आहेत. जसे तुम्ही त्या सेन्सरपासून निघाल तसा टायमिंग चालू होते. दुसरा इव्हेंट ते 1600 मीटर घेत आहे. 1600 मीटरला 50 मुलं सोडत आहे आणि 50चे एका टाईमला 3 बॅचेस सोडत आहे, म्हणजे 150 मुलं सोडत आहे. पहिली बॅच सोडते, नंतर दुसरी बॅच, त्यानंतर तिसरी बॅच. आणि तुम्ही ग्राउंडच्या ट्रॅकच्या अंदरून धावण्याचा प्रयत्न करा, कारण की ट्रॅकच्या अंदरून धावता तेवढं अंतर कमी जाणार आहे, तेवढे मार्क तुम्हाला जास्त भेटणार आहे. तर अशा प्रकारे ग्राउंड या ठिकाणी झालं. तुम्ही जेवढ्या लवकर सकाळी जाणार आहे, तुम्ही जर समजा 4 वाजता 5 वाजता 6 वाजता जर जासाल तर तुमचं ग्राउंड लवकर होणार आहे. आणि तुम्ही जराशे लेट जाणार आहे, कोणती बॅचच होते, तर तुमचं ग्राउंड लेट होणार आहे. ठीक आहे. तर असं जे आहे ग्राउंड या ठिकाणी 14 ऑगस्टला झालं. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. CP मुंबई पोलीस भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट तुम्हाला देत राहणार आहे. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.